पण ठीक आहे, स्पॉट इतका भारी आहे की मला माहिती रील व्हायरलच जाणार आहे. लक्षात ठेवा मी काय बोलतोय ते. आणि माझी रील बघून जास्त गर्दी करू नका इकडे. 2 ऑगस्ट नंतर आज कुठे जाऊन माझ्या मनासारखा व्हिडिओ शूट केलाय. म्हणजे आणि एक्स्ट्रा चटणी पार्सल घेऊन जाऊया आपल्या पुण्याला. आणि शॉप अमृत स्वीट होम. आधी भजी किती रुपयाला होते आणि आता किती रुपयाला आहेत? आता 5 पैशाला प्लेट होती भजीची. कारण असे काही व्हिडिओज असतील तरच मला जरा इंटरेस्ट होतो व्हिडिओ करायला. हे दुकान तेव्हापासून असंच आहे का आधी वेगळं होतं? नाही, अरे तिकडं होतं ना आधी. तुम्ही आम्ही भजी काढतो ना तिथं होतं. हा का? आता हे 20 वर्ष झाली इथं घेतलं, खरेदी घेतलं. सकाळ सकाळी शूटला निघायचं आणि घराबाहेर पडल्यावर पाऊस असं समजतं. ह्या पावसाचं कसं करायचं म्हणजे आता वाजलेत 6 वाजता उठलो, लवकर उठून आवरलं बिवरलं. बिचारा प्रेम 1500 किलोमीटर लांबनं आलाय. आम्हाला जायचं होतं चारोलीला आणि या पावसाने सगळी घाण करून टाकली. त्या पूर्ण आउटफिटचं काय करायचं माहीत नाही. रेनकोट घालून पॅक होऊन जावं लागणार आहे तिकडे. एक तर तिकडे जाऊन माहिती नाही आहे, स्क्रिप्ट नाही आहे आमच्याकडे, शूट करून देणार आहे की ते नाही माहिती आहे. फक्त एक चांगला स्पॉट मिळाला म्हणून आम्ही तिकडे चाललो आहे. पण ठीक आहे, स्पॉट इतका भारी आहे की मला माहिती रील व्हायरलच जाणार आहे. लक्षात ठेवा मी काय बोलतोय ते. तर मित्रांनो, फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे, म्हणजे चरोली बुद्रुकमध्ये. मला सगळ्यात आधी तुमचं नाव सांगा आणि तुमच्या शॉपचं नाव सांगा. माझं नाव सुमित्रा बाबूलाल तव्वर आणि शॉप अमृत स्वीट होम. आणि दुकान साधारण किती वर्ष आधी चालू झालं अंदाजे? आता 50 वर्ष झाले पूर्ण. 50 वर्ष? हा 3 पिढीचं आहे. पहिला दुसरं फक्त पहिला लाडू आणि जिलबीच होते. म्हणजे हे तुमच्या आता तिसरी पिढी दुकान सांभाळते. तिसरी पिढी. जुन्या काही आठवणी? आधी भजी किती रुपयाला होते आणि आता किती रुपयाला आहेत? आता 5 पैशाला प्लेट होती भजीची तेव्हा? हा 5 पैशाला. बरं. आमचे शेट करत होते, एकदम अशी बारीक कढई होती. हे दुकान तेव्हापासून असंच आहे का आधी वेगळं होतं? नाही, अरे तिकडं होतं ना आधी. तुम्ही आम्ही भजी काढतो ना तिथं होतं. हा का? आता हे 20 वर्ष झाली इथं घेतलं, खरेदी घेतलं. आणि दिवसभर कसं रुटीन असतं तुमचं? म्हणजे किती वाजता चालू होतं दुकान आणि किती वाजता बंद होतं आणि दिवसभर तुम्ही काय काय करता इकडे? दिवसभर म्हणजे आम्ही सगळं घरचं उरकून 7:30ला दुकान उघडतो. 7:30ला उघडण्याचा कांदा आला की 8:15ला भजी तयार, भजी वडे. त्याच्यानंतर रुटीन चालू झालं की आम्ही काय बंद करत नाही. 2 वाजेपर्यंत चालू. 2च्या नंतर मग बंद. आराम. आराम. मग आमचे कसं दुसरे काय असतात ते सगळं आवरून बिवरून घेतात. पती मग 4ला उघडतो. भजी जशी ऑर्डर असली तसं पोहे म्हटले तर पोहे करतो, उपीट देतो म्हणजे करून. पण डेली भजीच चालतात आणि तुम्ही 4-5 जणांनी काय ऑर्डर दिली ना, 5 ते 10 जणांच्या म्हणजे किती पण, तर मग पोहे उपमा तुम्हाला हवं ते करून देत. भेळ असती, लाडू, जिलबी, पेढे, बर्फी एकदम फेमस आहे. तर फायनली आता बऱ्यापैकी शूट आमचं होत आलंय. भजी आणि एक्स्ट्रा चटणी पार्सल घेऊन जाऊया आपल्या पुण्याला, म्हणजे मला जेवणासोबत खाता येईल, इतकी भारी आहे. 2 ऑगस्ट नंतर आज कुठे जाऊन माझ्या मनासारखा व्हिडिओ शूट केला आहे आणि खूप मजा आली. कारण असे काही व्हिडिओज असतील तरच मला जरा इंटरेस्ट होतो व्हिडिओ करायला.